नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टायलिश असे मराठी फॉन्ट्स जे आहेत ते कुठून डाउनलोड करायचे आणि आपण एडिटिंग करताना त्या एडिटिंग ॲपमध्ये त्या स्टायलिश फॉन्ट्सचा यूज कसा करायचा, तर हे सगळं इन डिटेल जे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आजकाल ना मराठी यूट्यूब थंबनेल म्हणा किंवा आपल्या ज्या पोस्ट असते तर त्याच्यावरती ना हे असे छान 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 मस्त असे स्टायलिश मराठी फॉन्ट्स वापरून ना आपण जी आपली पोस्ट म्हणा किंवा यूट्यूब थंबनेल जे आहे ना ते अट्रॅक्टिव्ह करू शकतो। तर ते कसं करायचं हे आपण आता टाइम वेस्ट न घालवता चला डायरेक्टली आपण बघूयात। सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल असणार आहे, सो लास्टपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये जे आहे ते गुगल क्रोम जे आहे ते ओपन करा आणि तिथे सर्च बारमध्ये मराठी fonts.net असं टाईप करा आणि सर्च करा। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आणि इथे तुम्हाला 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑल फॉन्ट्स म्हणायचं आहे। ऑल फॉन्ट्स म्हटल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे मराठी फॉन्ट्स जे आहेत मस्त स्टायलिश असे तर ते तुम्हाला इथे दिसतील। जसं की ते आता दिलेलं आहे AMS आदित्य वगैरे, तर अशा भरपूर सगळे फॉन्ट्स जे आहेत हे तुम्हाला दिसतील इथे। खाली इथे नेक्स्ट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा भरपूर असे फॉन्ट्स जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील। जो फॉन्ट तुम्हाला आवडला आहे तो सिलेक्ट करा आणि एंटर युअर टेक्स्ट टू प्रिव्ह्यू म्हणलं ना तिथे टाईप करून देखील तुम्ही बघू शकता। तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे त्याच्यावर डाउनलोडवर क्लिक करा आणि डाउनलोड झाल्यावर ती फाईल जी आहे तुमच्या मोबाईलमध्ये झिप फाईल म्हणून सेव्ह होईल। तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये ही फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली दिसेल। तर मित्रांनो, ही फॉन्ट जी आहे ती झिप फाईलमध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं असतं। तर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जा आणि डाउनलोड फोल्डर चेक करा आणि झिप फाईलवर टॅप करून तो फोल्डर जो आहे म्हणजे तो फॉन्ट जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करा। आता हे स्टायलिश मराठी फॉन्ट ना थोडंसं टाईप करणं अवघड जातं, तर याच्यासाठी एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। तुम्हाला याची लिंक हवी असेल तर ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। सो हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ना तुम्हाला फर्स्ट जो ऑप्शन येईल युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते मराठीमध्ये टाईप करायचं आहे। सो ते टाईप केल्यानंतर युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो फॉन्ट तिथे तुम्ही जाऊन कॉपी करू शकता। तर इथे फॉन्ट कॉपी झाल्यानंतर जो काही तुमचा एडिटिंग ॲप तुम्ही वापरता तर त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे। तर ज्या व्हिडिओवर किंवा ज्या पोस्टवरती तुम्हाला हा फॉन्ट यूज करायचा आहे तर तिथे जाऊन सिम्पली फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे आणि पेस्ट केल्यानंतर हा फॉन्ट जो आहे तो असा दिसेल। तर इथे तुम्हाला तुम्ही तुमच्या प्रकारे तुमच्याप्रमाणे जो काही कलर किंवा काय द्यायचं असेल टेक्स्टला ते देखील तुम्ही इथून चेंज करू शकता। तर ही ट्रिक नक्की यूज करून बघा आणि खूप सारे असे मराठी फॉन्ट्स इथे अवेलेबल आहेत। सिम्पली तुम्हाला ते फॉन्ट जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत। तर मंडळी, अशा पद्धतीने अनेक स्टायलिश फॉन्ट जे आहेत ते डाउनलोड करून तुम्ही तुमचा व्हिडिओ म्हणा किंवा तुमचं थंबनेल पोस्ट हे सगळं मस्त असं प्रोफेशनल बनवू शकता आणि छान अशी पोस्ट जे आहे किंवा व्हिडिओ थंबनेल जे आहे ते तुम्ही तयार करू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोस्ट करत असते तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। सो चला भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। थँक्यू।